थंडी कमी झाली आणि उन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येकाच्या घरामध्ये ठेवणीतले माठ बाहेर येतात. तसंच मी देखील आज माठ बाहेर काढलाय. तसं मी काल बाहेर काढला, स्वच्छ धुवून रात्रभर पाणी भरून ठेवलेलं होतं. परंतु आज मी त्याला छान असा तयार करणार आहे, कारण पूर्ण उन्हाळाभर आपल्याला हा जो माठ आहे ना, तो अगदी थंड असं पाणी देणार आहे. तर 1 चमचा मीठ घेतलंय आणि इथं मी जी घासणी वापरते ना, ती नवीन घासणी आहे. माठ आतमधून घासण्यासाठी आपण नवीनच घासणी वापरायची आहे. तर 1 चमचा मीठ घेऊन छान असा माठ मी आता घासून वगैरे घेतलेला आहे. आणि असं म्हणतात की माठामध्ये हात घातल्यानंतर माठातलं पाणी थंड होत नाही म्हणतात. मला काही त्यामागचं लॉजिक वगैरे अजिबात माहिती नाही आणि मी प्रत्येक वेळेस माठातून हात घालूनच स्वच्छ करत असते, त्याच्याशिवाय तर तो स्वच्छ होणारच नाही. तर इथं मिठाने छान असा माठ आता घासून वगैरे घेतला आहे आणि धुवून घ्यायचा. मिठामुळे काय होतंय की त्याचे जे छिद्र आहेत ना, ते ओपन होतात आणि त्यामधून पाणी जिरपलं जातं आणि पाणी जिरपल्यामुळं छान असं माठामध्ये थंड पाणी होतं. तर फ्रीजपेक्षाही थंड पाणी या माठामध्ये होतं. तुमचा जर माठ जुना असेल जास्त दिवसांचा, तरी देखील त्यामध्ये पाणी थंड होऊ शकतं. कारण हा माझा माठ गेल्या वर्षीच आहे, परंतु त्या अगोदरचा जो माठ होता जवळपास मला तो 5-5.5 वर्ष मी तो वापरलेला. इतका छान जुना माठ होता, परंतु तो माझ्याकडून फुटला. त्यामुळे मी आता हा माठ घेतलाय. तर यामध्ये देखील अगदी छान असं थंड पाणी होतं. आपण या पद्धतीने जर तो तयार केला सुरुवातीला, तर नक्कीच तुमचा माठ तुम्हाला फ्रीजपेक्षाही थंड पाणी देईल. तर इथं माठ स्वच्छ करून घेतला, त्यानंतर फिल्टरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला पुन्हा एक वेळेस. आणि ही जी माझ्याकडे तांब्याची पंचपात्री आहे, म्हणजे आमच्याकडे त्याला टीप म्हणतात, तर त्यामध्ये मी रात्रभर पाणी ठेवते आणि ते पाणी माठामध्ये शिफ्ट करते. तर असा मी माठ तयार केलेला आहे. कसा वाटला ते नक्की सांगा.